नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. आधीच दुष्काळ आणि त्यात अधिक मास. हे मी का म्हणतोय? खरं तर आत्ता अधिक मास चालू आहे. दुष्काळ अजून आलेला नाही आहे. पण ही म्हण सांगायचं कारण असं, की गेल्या आठवड्यात शुक्रवारी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला, की यावर्षी भारतामध्ये जी मान्सूनचं पाऊस आहे, तो सामान्यपेक्षा 90% होण्याची शक्यता आहे. म्हणजे दुष्काळ येऊ शकतो. पण आता अधिक मास का म्हणतोय मी याला? याचं कारण असं आहे, की आपण आधीच इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध आहे, त्याच्यामुळे त्रस्त आहोत. महागाई वाढलेली आहे, शेअर बाजार वरती जात नाही आहे, सोनं चांदी महाग झालेलं आहे. तर अशात जर पाऊस कमी पडला, तर आपले जे समोरचे संकट आहे ते वाढण्याची शक्यता आहे. तर आधी तर हे समजून घेऊया आपण, की हवामान खात्याने नेमका अंदाज काय मानला आहे. बघा, हवामान खातं मान्सूनच्या पूर्वी दोनदा आपला अंदाज देतो. पहिला अंदाज असतो तो एप्रिलमध्ये आणि दुसरा असतो मेमध्ये, की यावेळी पाऊस कसा होणार आहे. हे प्री मान्सून एका प्रकारे फोरकास्ट असतं. तर यावर्षी एप्रिलमध्ये हवामान खात्याने असं सांगितलं, की जो पाऊस आहे तो जवळपास आपला जो सामान्य असतो त्याच्यापेक्षा 92% होणार आहे. आता सामान्य म्हणजे कसं मोजतात, की गेल्या 50 वर्षामध्ये जेवढाही देशात मान्सूनचा पाऊस झालेला आहे त्याचं ॲव्हरेज जवळपास होतं 87 सेंटीमीटर किंवा 87 सेंटीमीटर. तर सांगायचा अर्थ असा झाला, की ते 87पेक्षा 92% होईल, म्हणजे पाऊस कमी होईल. मात्र आता जो गेल्या शुक्रवारी अंदाज आला आहे त्याच्यात असं त्यांनी म्हटलं आहे, की हा पाऊस यंदा 90% जाईल, कमी होईल म्हणजे याचा अर्थ. आणि हे महत्त्वाचं का आहे? गेल्या 10 वर्षामध्ये हवामान खात्याने इतका कमी अंदाज मान्सूनच्या बद्दल कधीच बांधलेला नाही आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आता याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे अल निनो. तुम्ही विचाराल, की अल निनो म्हणजे काय? तर बघा, अल निनोला जर समजायचं झालं, आपल्या देशात जो मान्सूनचा पाऊस आहे त्याचं रिमोट कंट्रोल आपल्या देशापासून हजारो मैल दूर प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशन ज्याला आपण म्हणतो तिथे आहे. ते कसं आहे समजून घ्या. ज्यावेळी पाऊस चांगला होतो त्या वर्षी काय होतं, प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशनमधनं जो वारं आहे ते वाहतं आणि त्याच्यामुळे जे तिथलं उष्ण पाणी असतं, गरम पाणी असतं समुद्राच्या वरचं, ते इंडो पॅसिफिक रिजनमध्ये येतं, म्हणजे आपल्या देशाच्या समुद्री सीमेच्या जवळ येतं. तर जेव्हा आपल्याकडे गरम पाणी येतं त्याच्यामुळे वादळ निर्मिती होती. वादळ निर्मितीमुळे चांगला पाऊस पडतो. मात्र ज्या वर्षी अल निनो होतो त्या वर्षी ही हवा, हे वारं तसं वाहत नाही. परिणाम काय होतो, की आपल्या क्षेत्रामध्ये गरम पाणी समुद्रात एवढ्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे वादळ निर्मिती कमी होती आणि पाऊस कमी होतो. यालाच म्हणतात अल निनो. तर आता बघा, पावसा पाण्याचा आपल्याला कसा परिणाम होतो हे समजून घेण्याची गरज आहे. पहिली गोष्ट तर ही आहे, की काळजीचं एका प्रकारे कारण असं नाही आहे, की कारण देशामध्ये अन्नधान्याचा पण आणि पाण्याचा पण पुरेसा साठा यावर्षी आहे. हीच परिस्थिती जर 30-40 वर्षापूर्वी झाली असती तर देशामध्ये दुष्काळ आला असता, जसं आपण महाराष्ट्रातही आधी खूपदा बघितलेलं आहे. मात्र खाण्यापिण्याची सोय जरी असली आपल्याकडे तरी पुढच्या वर्षी पाण्याची टंचाई होऊ शकते. मात्र जे इतर प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामुळे शेअर बाजार हा घाबरला आहे, त्याचं कारण असं आहे, की अजूनही देशामध्ये जर 100 लोक काम करतात त्यातले 45 लोक काम करतात शेतात. म्हणजे 45% आपली जी वर्कफोर्स आहे ती शेतात आहे. आता पाऊस जेव्हा कमी होतो तो नॅचरली उत्पन्न कमी होतं,
उत्पन्न कमी होतं तर एकूणच ग्रामीण भागामध्ये जी इन्कम आहे ती कमी होती. आणि किंबहुना ज्या कंपनींचा माल ग्रामीण क्षेत्रात विकला जातो, जसं FMCG म्हणजे अगदी शॅम्पू, साबू, तेल असू द्या, किंवा ऑटोमोबाईल कंपनी ज्या की बाईक्स मोठ्या प्रमाणात विकतात ग्रामीण भागामध्ये, किंवा ट्रॅक्टर कंपनी असू द्या, सिमेंट उद्योग असू द्या, यांचा माल कमी खपतो आणि त्यामुळे या कंपन्यांच्या बिझनेसवरती परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर त्याचमुळे जसं मी म्हटलं सुरुवातीला की शेअर बाजार पण शुक्रवारी खाली पडले. मात्र प्रश्न फक्त मॉन्सूनचा नाही आहे. आपण आधीपासून एक संकट झेलत आहोत आणि ते संकट आहे इराण, अमेरिका आणि इस्रायलचं जे आखाती देशांमध्ये युद्ध चाललं आहे. तर आठवड्यापासून अशा बातम्या येतात आहे की म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प असू द्या, उपराष्ट्रपती JD व्हेन्स असू द्या, हे सारखं म्हणतात की आता डील होणारच आहे, पण ती काही होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ऑइल प्राइसेसही खाली यायला सुरुवात झाली काही प्रमाणामध्ये. पहिले ते $100 प्रति बॅरलवरती गेले होते, ते आता काही प्रमाणात खाली पण आलेले आहे. मात्र जोपर्यंत डील होत नाही, आणि त्याच्यातूनही महत्त्वाचं काय आहे की ते डील होण्यापेक्षा जोपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडत नाही तोपर्यंत आपल्याला या संकटातनं काही सुटका मिळत नाही. कारण हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जसं आपण आधी पण म्हटलं आहे, दुनियातला, जगातला 20% क्रूड ऑइल या भागातनं येतो जातो. आणि हे हा जो जलमार्ग आहे युद्धामुळे गेल्या 3 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे क्रूड ऑइलचं सप्लाय कमी झालं आहे, त्याच्याचमुळे भाववाढ झालेली आहे. तर जेव्हा हे युद्ध संपेल, जेव्हा हा मार्ग उघडेल, त्यावेळी थोडीशी आपल्याला रिलीफ मिळेल. मात्र काही ती पूर्ण रिलीफ नसणार आहे. कारण असं आहे की असं म्हणण्यात येतं सारखं की जरी का हा मार्ग सुकर झाला, यायला जायला सुरुवात झाली, तरी ऑइल सप्लाय नॉर्मल व्हायला काही 1 महिने जाऊ शकतात. असो, पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की याच्यामध्ये जी फोडणी आहे ती पडली आहे, जी भीती आहे दुष्काळाची किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची, त्यामुळे एकूणच भीतीचं वातावरण वाढलेलं आहे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं, आधीच दुष्काळ आणि परत त्यावरती अधिक मास म्हणजे 1 महिना एक्स्ट्रा. असो, तर पैसा पाणीमध्ये माझ्यातर्फे आज एवढंच. या एपिसोडबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील, काही सल्ला असेल, तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकावा. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. पुन्हा एकदा पैसा पाणीचा हा एपिसोड बघण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.